नमस्कार, मी शरद आभळे बोलतोय. या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण आलोय नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील टाहाकारी या प्राचीन जगदंबा मंदिरामध्ये. या मंदिराबद्दल ग्रामस्थ आणि स्थानिकांमध्ये असे सुंदर दंतकथा आहे, आपणास ऐकावयास मिळते. हा भाग रामायणातील दंडकारण्यात येतो. भगवान प्रभू रामचंद्र हे सीतेच्या शोधात व्याकुळ झालेले असताना माता पार्वतीने त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवले. माता पार्वती सीतेचे रूप घेऊन श्रीरामांसमोर आल्या, पण श्रीरामाने माता पार्वतीला ओळखले व त्यांना वंदन केले. त्यानंतर माता पार्वती अंतर्धान पावल्या आणि जगदंबेच्या रूपात प्रकट झाल्या. त्याच ठिकाणी हे जगदंबेचे मंदिर बांधण्यात आलेले आहे. आपणास मंदिराची वास्तुरचना आणि माहिती देत आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अनेक छोट्या छोट्या गावामध्ये प्राचीन कलाकुसर असलेली अनेक खेडेगावे आहेत. त्या काळच्या व्यापारी मार्गावर जसे गड किल्ले बांधले, तशी अनेक मंदिरे सुद्धा बांधली. या ठिकाणी व्यापारी तांडे, पांथस्थ, वाटसरू यांची राहण्याची सोय होत असे. व्यापाऱ्यांनी केलेल्या दानामुळे मंदिराचा दैनंदिन खर्च चालत असे. इसवी सन 12व्या शतकात टाहाकारीच्या या मंदिराची निर्मिती यादव वंशीय राजांनी केलेली असावी. सह्याद्रीच्या दक्षिण उत्तर रांगेची सुरुवात इगतपुरी परिसरातून थळघाट म्हणजेच आजचा कसारा घाट याकडून पूर्वेकडे जाते. यात अलंग, मलंग, कुलंग, कळसुबाई पश्चिमेला आहेत, तर पूर्वेला औंढा, पट्टा, बितनगड, आड हे किल्ले आहेत. आपण ज्यावेळेस या मंदिरात येतो त्यावेळेस आपणाला कोणतीही माहिती नसते, म्हणून ही माहिती आपण देत आहोत. एकनाथ महाराजांच्या भावार्थ रामायणात अरण्यकांडात या पुरातन अवंद, पट्टा किल्ला या परिसराचा उल्लेख आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे, रावणाचा छेदिला अंगोठा, तेथे झाला औंढा पट्टा. त्र्यंबकीच्या बिकट घाटा, प्रसिद्ध औंढा पट्टा. पट्टा किल्ल्याच्या परिसरात उगम पावणाऱ्या आढळा आणि म्हाळुंगी या नद्या आहेत. याच आढळा नदीच्या काठावर टाहाकारी हे गाव वसलेले आहे. हे गाव प्रसिद्ध समशेरपूर या गावाजवळ आहे. समशेरपूर गावाची आपणास माहिती सांगायची म्हणजे पेशवाईमधील प्रसिद्ध सरदार मस्तानी आणि बाजीराव सुपुत्र समशेर बहादूर याच गावात मुक्कामी होता. अकोल्याच्या बाजूने खानापूर आणि गर्दनी असलेले गाव आहे आणि ह्या बाजूने समशेरपूर. समशेर बहादूर हा खिंडीतून वानरांसारखा उतरून गेला, म्हणून त्या खिंडीला वानर नळी असं नाव पडलं. त्यानंतर खानापूर गावामध्ये राहत असलेल्या खानाची आणि त्यांच्या सैनिकांची गर्दन समशेर बहादराने कापली, म्हणून या गावाचं नाव गर्दनी असे पडलेले आहे. खानापूर, गर्दनी, वानरनळी आणि समशेरपूर हे गाव आपणास पेशवाई काळातले प्रसिद्ध असे गावे आहेत आणि त्यांना त्यावरून ही नावे पडलेली आहेत. आपण ज्यावेळेस या मंदिरात येतो त्यावेळेस आपणास गणेश, पार्वती, शंकर, नंदी यांच्या मूर्ती कोपऱ्यात उभ्या असलेल्या ठेवलेल्या दिसतात. आणि नंतर आपण मंदिरात प्रवेश करण्या अगोदर खूप सुंदर अशी कलाकुसर या दरवाज्यात केलेली आहे. आणि आपण बघतोय या मूर्ती शंकराची पिंड. आपण हे बघा, आपण आता मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करतोय. त्यात मंदिराच्या बाजूला असलेल्या सुंदर सुबक कलाकुसर आपणास दिसते. बघा या मंदिरावर ही असणारी कलाकुसर, ही छान अशी कलाकुसर आहे. आणि आपण आता मंदिराच्या गाभाऱ्यात म्हणजेच गर्भगृहात प्रवेश करत आहोत. आणि हे बघा, या गर्भगृहात आपणास देवीचा तांदळा दिसेल. सुंदर महिरपीवर असलेला हे
कलाकुसर. आता आपण मंदिराच्या गर्भगृहात आलोय. आता येथे बघा देवीचा तांदळा दिसतोय आणि आतमध्ये देवीची अष्टभुजा म्हणण्यापेक्षा 18 हाताची देवीची मूर्ती आहे. सुंदर अशी मूर्ती. ज्यावेळेस आपण आढळा नदीवरील पूल ओलांडून पुढे जातो त्यावेळेस हे मंदिर लागते. किती सुंदर असा देवीचा तांदळा आहे. महिषासुर मर्दिनीच्या रूपात असलेली ही देवी. सुंदर असं चित्र दिसतंय. बघा घुमट किती सुंदर कलाकुसरीने घडवलेलं आहे. आता आपण स्थानिकांना ही माहिती विचारतोय. आलेलो आहोत ताकारी येथे आणि हे आपल्याला माहिती देतील. आपलं नाव सांगा. त्र्यंबकेश्वरनाथ गिरी. मी पिढीजात पुढे आमची म्हणजे पहिल्यापासून सेवा करण्यात आजोबा पंजोबा त्यांच्या आधी जे काय असतील नसतील आमची 7वी-8वी पिढी आहे. तर ह्या मंदिराची आख्या अशी आहे का रामचंद्र प्रभू सीतेला रावणाने चोरून नेलं. तर त्या सीता शोधण्यासाठी या परिसरात दंडकारण्यात सीता शोधण्यासाठी रामचंद्र प्रभू स्वतः येऊन भेट दिलेली आहे. या गावामध्ये त्यांचे पाय लागलेले आहे. यानंतर शंकर पार्वती आकाश मार्गात चालल्या तर पार्वती शंकराला म्हटली तुम्ही ज्या रामाचं ध्यान स्मरण करता ते एका स्त्रीसाठी अतिलोभी झाले. तर भगवान शंकर म्हणले अतिलोभी नाही आहे, त्यांना या परिसराचा उद्धार करायचा आहे. पार्वती मातेने सीतेचं रूप घेतलं, रामासमोर आली, त्यांनी माता म्हणून दर्शन घेतलं. असं झाल्यानंतर पार्वती मातेचे मग काही दिवसांनी पांडवांनी हे मंदिर बांधलं. मग पांडवांनी हे मंदिर बांधल्यानंतर हे अतिशय जागृत आहे आणि लोकांना याचे अनुभव आलेले. काही नवस केला तर त्यांना ते नवसाला पावलेली देवी आहे. तर नगर, नाशिक, मुंबई, पुणे, महाराष्ट्रातून अनेक ठिकाणून भाविक येत असतात. आमच्या इकडं दरवर्षी सालाबादप्रमाणे नवरात्रामध्ये मोठा उत्सव असतो. त्या उत्सवामध्ये येणाऱ्या भाविकांसाठी अन्नदान असतं. पूर्ण गावाला बी चूलबंद असतं. त्या भाविकांना जेवण अधिक गावाला जेवण चूलबंद असून हा मोठा एक उत्सव सप्ताह असतो. हा महाराष्ट्रात पूर्ण गाजलेला सप्ताह आहे आमचा या मातीच्या कृपेनं. तर चैत्र पौर्णिमेला का अशी भव्य मिरवणूक यात्रा असते. मुंबईला आमच्या गावाला बाहेर कुठं जिथं सर्व्हिसला असतील तिथून येतात. एक मोठा उत्सव केला जातो. प्रत्येकाने एकदा भेट देऊन मंदिराची बघावा, दर्शन घ्यावा. असे अनेक अनुभव आलेले ज्यांना नाही त्यांना. मंदिराभोवती आपणास 7 फूट उंचीची तटबंदी दिसते. आपणास नदीकडून येताना जुने मंदिर लागते. पायऱ्या चढून आल्यावर आपणास मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार लागते. मंदिराची बांधणी हेमाडपंथी असून या प्रकारात चुन्याचा वापर न करता मंदिराचे दगड एकमेकात अडकवले जातात. मंदिराचे 3ही कळस पडलेले असून त्या जागी सिमेंटचे कळस बांधलेले आहेत. यामुळे मंदिराची शोभा कमी होते. हे मंदिर हेमाडपंथी भूमिज पद्धतीचे आहे. या मंदिरामध्ये मुख्य मंडप, अंतराळ आणि गर्भगृह आहे असे 4 भाग आहेत. मंदिर 4 फूट ज्योत्यावर उभे आहे. ज्योत्यावर पुष्पपट्टी, पद्मपट्टी कोरलेली आहे. मंदिराचा मुख्य मंडपाच्या सज्जावर वेगवेगळी शिल्प कोरलेली आहेत. त्यात उजव्या बाजूला मैथुन शिल्प सुद्धा आहेत. सभा मंडपात शिरल्यावर समोरच खांबाला टेकून 2 मूर्ती दिसतात. शंकर, पार्वती व गणपतीची आहेत. मंदिराचे छत 72 खांबावर तोडलेले आहे. खांबावर विविध प्रकारची नक्षी, शिल्पे, कीर्तिमुख, भौमितिक आकृत्या काढलेल्या आहेत. खांबाच्या टोकाला छत तोलणारे यक्ष कोरलेले आहेत. मुख्य मंडपाच्या छतावरचे वर्तुळाकार कोरीव कमात, फूल, सिंह आणि 8 अप्सरांच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. मंदिराच्या पूर्व, पश्चिम, दक्षिण या 3ही बाजूस 3 गर्भगृह आहेत. या रचनेला त्रिदल रचना असे म्हणतात. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर सुंदर नक्षीकाम आहे. गर्भगृहात देवीचा तांदळा आणि जगदंबेची 18 भुजा असलेली काष्टमूर्ती आहे.
देवीच्या हातात विविध आयुधे असून ही महिषासूर मर्दिनीच्या अवतारात आहे. मंदिराचा आतील भाग पाहून झाल्यावर आपण येतो प्रदक्षिणा मार्गावर. यात अनेक कोणात दुमडलेला बाह्य भाग दिसतो. या कोनाड्यामध्ये सुरसुंदरीच्या मूर्ती आहेत. शुक्रतारिका, नृत्यवादन आणि शस्त्र धारण केलेल्या मूर्ती आहेत. पूर्वेकडे गजाननाची मूर्ती दिसते. गर्भगृहात चामुंडा देवीचे रूप असून देवीचे हाडकुळे रूप पोटावर विंचू, गळ्यात मुंडमाळा, दंडावर कवटी, करंगळीचे नख कोरतडताना आपणास दिसत आहे. येथे गोमुख नसून मकरमुख आहे. गर्भगृहातील कोष्टकात महिरपीवर ब्रह्मा, विष्णू आणि महेश कोरलेले आहेत. मंदिराची प्रदक्षिणा करून आल्यावर आपण मंदिरासमोर येऊन नदीवरील घाटाच्या पायऱ्यांवर कोरीम खांब आहेत. त्यातील शिलालेख आपणास आता वाचता येत नाही. खांबाच्या बाजूला शेषनागाचे मंदिर आहे. मंदिराबाहेर काही वैशिष्ट्यपूर्ण समाधीचे दगड आहेत. 2 फूट उंचीचे दगड अष्टकोनी असून त्यावर शिवलिंग, नंदी व पावले कोरलेली आहेत. हा परिसर खूप निसर्गरम्य आहे. हे शिल्प पाहण्यासाठी वाकडी वाट करून येण्यास नक्कीच काही हरकत नाही. आपल्याकडे स्वतःचे वाहन असल्यास आपण एका दिवसात टाकेचे जटायू मंदिर, पट्टा किल्ला व टाहकारीचे मंदिर पाहू शकता. आपल्याला येण्यासाठी मुंबईवरून येताना कसारा घाट, इगतपुरी, घोटीगाव, तिथून पुढे टाकेत गाव, पट्टा किल्ला मार्गे टाहकारी गाव, हे अंतर 60 किलोमीटर आहे. नाशिकवरून येताना सिन्नर, शमशेरपूर मार्गे टाहकारी 40 किलोमीटर आहे. पुण्यावरून किंवा नगर मार्गे येताना संगमनेर, अकोले, देवठाण, शमशेरपूर मार्गे आपण टाहकारीला येऊ शकतो. गर्दी नसलेले आणि निसर्गरम्य मंदिर पाहण्यासाठी आपण कधी येत आहे. खूप सुंदर असं हे मंदिर आहे. आपण लवकरात लवकर याला भेट द्या, कारण आत्ता नवरात्र येत आहेत. नवरात्रात खूप मोठे इथं उत्सव होतोय आणि त्या उत्सवासाठी आपण आलात तर उत्सव आणि हे सुंदर मंदिर बघण्यासाठी आपणास खूप छान वाटेल. आपण नक्की या मंदिराला भेट देण्यासाठी या. खूप सुंदर बघा या मूर्ती आहे. ही चामुंडाची मूर्ती एकदम हुबेहूब कोरलेल्या आहे. अशा मूर्ती आपणास इथं बघाव्यास मिळतील. आपण या, बघा आणि या टाहकारीच्या मंदिराला भेट द्या. हे मंदिर जुने घुमट असल्यामुळं त्याचा शोभा फार कमी झालेली आहे. तरी सुद्धा हे मंदिर 72 खांबावर कोरलेलं मंदिर बघण्यासाठी आपण नक्की या. धन्यवाद.